आणि पहिली महत्त्वाची बातमी, मुंब्र्यामधील पॅनल क्रमांक 30 मधून विजय मिळवल्यानंतर MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांनी जाहीर सभेत बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून ज्यांना वाटत होतं की आम्ही कोणाच्या तरी उपकारावर आहोत त्यांच्या अहंकाराच्या चिंधड्या जनतेनं उडवल्यात, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी सेहर शेख यांचे वडील युनुस शेख यांनीही आभाडांवर जोरदार टीका केली। सेहर शेख आणि युनुस शेख यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। काय सांगाल तुम्ही की मुंब्रामध्ये मोठं आव्हान होतं, आव्हाडांच्या समोर तुम्ही लढले, तुमच्या या मतदारसंघात काय सांगाल? लड़ाई बहुत डिफिकल्ट थी। आप सबका बहुत बहुत शुक्रिया। लड़ाई टफ थी, डिफिकल्ट थी, पावरफुल लोगों के खिलाफ थी, लेकिन अल्लाह से ज्यादा पावरफुल कोई नहीं हो सकता। आता पुढचा प्रवास कसा असणार आहे? आव्हाडांच्या मतदारसंघात काम करायचंय पुढचे 5 वर्ष, आणि तुमचं पतंग आता कसे उडणार आहे? पतंग तो माशाल्लाह बहुत तेजी से उड़ रही है हवाओं में, और आप देखेंगे तो सिर्फ मुंब्रा में नहीं, पूरे महाराष्ट्र में 125 सीट्स आई है। तो मुंब्रा तो हिला हुआ ही है, बट पूरा महाराष्ट्र भी हिला हुआ है MIM से। और MIM एक ऐसी पार्टी है जिसकी लीडर सेक्युलर है माशाल्लाह। हम सिर्फ बोलने से और जबान से सेक्युलर नहीं, हम दिल से और सोच से भी सेक्युलर है। हम सबको लेके चलने वालों में से हैं, हम भेदभाव करने वालों में से नहीं है। तो फ्यूचर में आपको यही सारी चीजें देखने मिलेंगी। हम एजुकेशन पे काम करेंगे, इंफ्रास्ट्रक्चर पे काम करने की कोशिश करेंगे इंशाल्लाह, और अल्लाह ने ताकत दी तो उससे बड़ी बड़ी चीजों पे काम करने की कोशिश करेंगे। नक्कीच एक वक्तव्य तुमच्या समोर येत आहे की संपूर्ण जो मुंब्रा आहे हे हिरवा करून टाकू, त्याचा अर्थ काय? मेरा पार्टी का झंडा ग्रीन कलर का है, MIM का झंडा, तो उस पार्टी लेवल पे मैंने बोला कि ग्रीन कलर को रंगेंगे मुंब्रा को ग्रीन कलर में। अगर मेरा झंडा भगवा होता तो मैं बोलती कि भगवा रंगो। तो ये वो स्टेटमेंट था। ते कशा प्रकारे आव्हाडांच्या मतदारसंघात का विकासाची असणार त्याबद्दल अधिक माहिती सेहर शेखनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर हितेश पांचाळ, ABP माझा, मुंब्रा। जितेंद्रराव, मी जे म्हणतो ते सगळे ते मुंब्रामध्ये जे फेमस झालाय, तो जेनी गद्दारी केली, झुटा आश्वासन दिलं, लोकांमध्ये खूप आक्रोश आणि गुस्सा होता। आणि माझी पोरी 7 वर्षापासून ग्राउंड लेवलवर लोकांची सेवा करत होती। RTI ची ऍडमिशन, बरेच कॅम्प लावली, बरे काम केले आम्ही इथे। तो लोकांना असं वाटलं की हे जे कॅपेबल असून यांना तिकीट दिली नाही, आणि बेवडे, शराबी आणि पंटर लोकांना तिकीट दिलेली। ती मी माझ्या भाषणात सगळ्या लोकांना समजून सांगितलं की कोण पंटर आहे, कोण बेवडा आहे। तर लोकांना कळला बरोबर आहे, म्हणून लोकांनी एकजूट झाले। आणि आमची मुंब्राची पोरी याच्या फ्युचरला अडचण आणायचं काम जर जे करत असतील तर आम्ही एकजूट होऊन यांना इन्साफ देऊ, म्हणून लोकांनी आम्हाला निवडून आणलं। काय कारण होतं तिकीट त्यांनी नाकारली? इतकं चांगलं काम सुरू होतं, तुमची 25 वर्षाची मैत्री होती त्यांच्यासोबत, आणि हे सगळं झालं। ते तुम्ही तिला विचारा ना, का नाही दिला तिकीट, तो दे ना, तुम्हाला जबाब दे ना। तुम्हाला तिला एकदा विचारा ना, काय पोरीमध्ये काय खोट होता, की त्याला काम नाही होता, काय होता, विचारा ना। दुश्मनी काढली त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या इलेक्शन मध्ये पुस्तक मध्ये माझे फोटो नव्हता। आणि जाहीर सी बात आहे, जब मैं 99 राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनापासून मुंब्र्याच्या पहिला युवा अध्यक्ष होतो मी 6 वर्षात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।